सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला असून घरामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. तुम्ही एखाद्या प्रोजेक्टच्या रिसर्चवरती काम करणार असाल. व्यवसायाशी संबंधित लोकांनी प्रामाणिकपणे काम करावं म्हणजे पटापट त्यांची कामं मार्गी लागतील आणि त्यांना त्याचा आर्थिक लाभ देखील त्वरित मिळू शकतो. कोर्ट कचेरीच्या माध्यमातून आज तुम्हाला दिलासा मिळेल. आज वेळेमध्ये जबाबदाऱ्या तुम्हाला पूर्ण करता येतील. जोखीम आणि जमिनीशी संबंधित कामं टाळणं उत्तम राहील. तरुण वर्गाची करिअरमध्ये उत्तम प्रगती दिसेल. जुन्या नकारात्मक गोष्टी वर्तमानामध्ये तुम्ही हावी होऊ देऊ नका. जे घडून गेले ते आपण बदलू शकत नाही, परंतु येणारं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न आणि मेहनत तर नक्कीच करू शकतो. ते तुम्ही आवर्जून करा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा अतिशय उत्तम असून तुम्हाला खुश खबर मिळणार आहे. एखाद्या मान्यवर व्यक्तीकडनं तुम्हाला मार्गदर्शनाचा लाभ मिळेल आणि त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात नक्कीच होईल. धनलाभाचे तुम्हाला नवनवीन मार्ग दिसू लागतील. छोट्या प्रलोभनांपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवा. एखाद्या मालमत्तेचा व्यवहार करताना तुम्ही सावध राहा आणि दस्तऐवज नीट तपासा. बराच काळ तुमचं थांबलेलं काम पूर्ण होणार आहे, त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. व्यापाऱ्यांसाठी दिवस मात्र थोडासा निराशाजनक राहू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस उत्तम आणि आरामदायक राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस ठीकठाक असून स्वतःसाठी वेळ काढणं तुम्हाला फायदेशीर ठरेल. परस्पर विश्वासामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये मजबूती दिसून येईल. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस हा शुभ आहे. तुमचं उत्पन्न चांगलं होणार आहे. अनेक नवीन आणि अनोखे विचार किंवा योजना तुम्ही तयार कराल. लहान स्तरावरती सुरू केलेले व्यवसाय तुम्हाला लाभदायक ठरतील. लवकर यश मिळवण्याच्या नादात तुम्ही चुकीच्या मार्गांकडे वळू नका. जे काही काम तुम्ही करणार आहात त्यामध्ये प्रामाणिक राहा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंतांना मदत करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा ठीकठाक असून तुम्हाला तुमचं मत मांडण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखादा सदस्य असं काही काम करेल ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रगतीसाठी नवनवीन मार्ग आणि पर्याय शोधणं आवश्यक आहे. प्रॉपर्टी डीलर्ससाठी आजचा दिवस हा विशेष लाभदायक आहे. दरम्यान अनावश्यक खर्चावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. बजेटकडे पाहूनच तुम्ही खर्च करा. आर्थिक अडचणींमध्ये तुमच्या सुधारणा होईल. कायदेशीर प्रकरणांमध्ये तुम्हाला प्रगती दिसून येईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. आज इतरांचं मत ऐकण्याचा तुम्ही प्रयत्न करा. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध निर्माण होणार आहेत, त्यामुळे कामामध्ये त्यांचं उत्तम मार्गदर्शन लाभेल. दिलेले पैसे आज पुन्हा तुम्हाला परत मिळतील. आज तुम्ही अनावश्यक खर्च कमी करा. नोकरी असो किंवा व्यवसाय तुमच्या बाजूने आज निकाल लागतील. जे काम तुम्ही हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. मोठ्या कार्यक्रमामध्ये मित्रांचं सहकार्य तुम्हाला लाभेल, त्यामुळे कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडेल. तुम्ही जर एखाद्या तुमच्या मित्राला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर बिलकुल देऊ नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळणार नाहीत. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीचे लोक आज भरपूर संवाद साधणार आहेत. बोलून तुमचं मन हलकं होईल आणि तुमचं मनही प्रसन्न राहील. अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तींसोबत काम करण्याची संधी तुम्ही दवडू नका.
व्यापाऱ्यांनी आज अतिशय विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. आर्थिक निर्णय तुमच्या बाजूने लागतील. वडीलधाऱ्यांचा सल्ला तुम्हाला फार उपयोगी ठरेल. घरगुती कामांमध्ये तुमचं मन रमेल. घरातल्या प्रत्येक सदस्याची साथ तुम्हाला मिळेल आणि तुमची कामं पटापट मार्गी लागतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांनी आज सावध राहायला हवं. तुम्हाला असं वाटत असेल काही ठराविक लोक राजकारण करतायत, तर त्यांच्यापासून तुम्ही दूर राहण्याचा प्रयत्न करा. काहीतरी नवीन करण्याची उमेद आणि उत्साह तुमच्यामध्ये राहील. खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी वेळ उत्तम आहे. विद्यार्थ्यांना आज तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन मिळणार आहे, त्यामुळे कठीण विषय अगदी सोपे वाटतील. कोणावरही अतिविश्वास ठेवणं तुमच्यासाठी ताणतणाव देऊ शकतं. घरातील अनेक जबाबदाऱ्या तुमच्यावरती येऊ शकतात. तुम्ही रागावरती नियंत्रण ठेवा आणि कोणालाही अपशब्द वापरू नका. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा ठीकठाक असून तुमच्या उदार स्वभावाचा लोकांना फायदा होईल. ऑनलाईन दागिन्यांची खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळेल. लवकरच पैसे मिळवण्यासाठी चुकीच्या योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक कराल, परंतु तशी करू नका. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. अभ्यासामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. विवाहितांना संतती सुख प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे. समाजातील चांगल्या कार्यामुळे तुमचं कौतुक होईल सर्वत्र. तसेच घरामध्ये सुख समृद्धी वाढेल, त्यामुळे तुम्ही समाधानी असाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांनी दिनचर्येमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा. एखादी कला किंवा छंद विकसित करण्यासाठी ही अगदी योग्य वेळ आहे. नवीन काम सुरू करण्याचा विचार तुम्ही करणार आहात. उत्पन्न वाढीसाठी कोणाची तरी मदत तुम्हाला मिळू शकते. उधारीचे पैसे वसूल करण्यासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या आर्थिक कामांवरती लक्ष दिल्यानं तुमचं मन शांत राहील. तुमचं दुकान असेल तर दुकानासंबंधी थोडीशी काळजी तुम्हाला वाटणार आहे. तुम्ही फार ताण घेऊ नका आणि कोणत्याही समस्या वेळेतच सोडवण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. नव्या आशेनं तुमच्या दिवसाची सुरुवात होणार आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांचं काम वेळेत पूर्ण होईल. रिअल इस्टेट क्षेत्रातील लोक सवलतीच्या ऑफर्स देऊ शकतात. पैसा कमावण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल आणि त्यासोबतच अनेक नवीन मार्ग देखील खुले होतील. व्यवसायामध्ये काही अडचणी येऊ शकतात. कोणताही बदल करण्यापूर्वी तुम्ही ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. घरामध्ये नवीन पाहुण्यांच्या आगमनाची बातमी मिळू शकते. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या आईवडिलांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्हाला राग येऊ शकतो आणि तुम्ही संयमानं वागण्याचा प्रयत्न करा. एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती तुमचा दृष्टिकोन आज बदलू शकतो. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांनी व्यापार वाढीसाठी नवीन योजना आखायला हव्यात. थांबलेल्या योजना तुम्ही पुन्हा सुरू करण्यासाठी ही अगदी योग्य वेळ आहे. कुटुंबियांसोबत दैनंदिन कामावरती तुम्ही चर्चा कराल. इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि त्यानुसार तुम्ही वागा. त्यामुळे तुमची कामं पटापट मार्गी लागतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असून नोकरी व्यवसायामध्ये तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी तुम्हाला मिळेल. उत्पन्न वाढवण्याच्या चांगल्या संधी तुम्हाला मिळणार आहेत, त्याचा तुम्ही लाभ घ्या. सामाजिक पातळीवरती नेटवर्किंग तुम्हाला फायदेशीर ठरेल. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना नफ्याच्या संधी मिळतील.
घरामध्ये तुमचा सकारात्मक स्वभाव सर्वांना प्रभावित करेल. घरातील कामं देखील तुमची आज पटापट पूर्ण होतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.